आज आपण तिसरं लेक्चर पाहतोय बाळांनो. मी डायरेक्ट जिथपर्यंत आपण आलो त्या डायरेक्ट स्लाईडवरती घेतो. बाळांनो, आपलं चालू होतं यूजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. त्यातला पहिला यूज आपला झालेला होता. आज हा दुसरा यूज आपण पाहणार आहोत. काय यूज आहे? टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, 1, 3, 4 किंवा 5 फिजिकल क्वांटिटीज दिलेले असतात आणि त्यांचं रिलेशन काढावं लागतं. म्हणजे थोडक्यात फॉर्म्युला काढतो आपण दिलेल्या क्वांटिटीजचं. आता बघा, ह्याच्यात फॉर एक्झाम्पल आता आपण एक रिलेशन घेऊ. आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे, 1/2 mv² आहे. म्हणजे आपण एक रिलेशन घेऊ, रिलेशन बिटवीन एनर्जी ई. आता आपण म्हणतो रिलेशन बिटवीन एनर्जी ई. एक मिनटं. आता आपण जे घेणार आहोत ना ते रिलेशन घेतोय कोणाकोणाचं, एनर्जी ई, मास एम आणि व्हेलॉसिटी व्ही. ह्या तिघांचं रिलेशन काढू. आता आपल्याला बघा हे तिघांचं रिलेशन माहिती आहे. मी वरती लिहितो, एनर्जी ई इज इक्वल टू किंवा कायनेटिक एनर्जी ई इज इक्वल टू काय आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, 1/2 mv² आहे हा फॉर्म्युला. आता हा जो 1/2 आला ना, हा कॉन्स्टंट आहे. हा आपल्याला फॉर्म्युल्यात भेटत नाही. हा आपला पार्ट पाहिजे बाळांनो, 1/2. त्यालाच के म्हटलं जातं. हा m⁻² किती पॉवर आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. v⁻² किती आहे, 2 आहे. म्हणजे ह्यांचं जर रिलेशन आपण काढायचं म्हणलं तर ई इज इक्वल टू के m⁻1 v⁻2 येतं बाळांनो. आता बघा ह्यांचं रिलेशन कसं काढायचं. फॉर एक्झाम्पल घेतले आपण हे रिलेशन. आता बाळांनो इथं आपण बोलणार लेट एनर्जी ई इज इक्वल टू के म्हणजे कॉन्स्टंट घेतला, m⁻⁴ त्याचा इंडेक्स किती आहे माहीत नाही, ए घेतला, आणि v⁻⁴ बी घेतला. आपल्याला याच्यावरून एची आणि बीची किंमत काढावी लागते बाळांनो. ह्याला म्हणलं रिलेशन नंबर 1 म्हणलं. आता ह्यांचे डायमेन्शन्स घ्या. आता आपण पहिल्यांदा बोलू आपण डायमेन्शन्स ऑफ ई. ई म्हणजे एनर्जी आहे. एनर्जीची डायमेन्शन्स काय येतील, तर बघा डायमेन्शन हे पाठ करायचे नाही, आता फॉर्म्युल्यावरून काढायची. एनर्जीचा फॉर्म्युला काय होता, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज इक्वल. फोर्स म्हणजे काय होता, मास इंटू ॲसिलरेशन इंटू हा डिस्टन्स इज इक्वल टू मास कशात असतो, kg मध्ये असतो, ॲसिलरेशन मीटर/सेकंद² मध्ये असतो, इंटू डिस्टन्स मीटरमध्ये असतो. म्हणजे बघा ना ईचं युनिट काय येईल आपल्याला या ठिकाणी, kg मीटर²/सेकंद² येईल. म्हणजे ईचे डायमेन्शन्स काय येतील, ई इज इक्वल टू l⁻², m⁻1 आणि t⁻⁻² येतील. त्याच्यानंतर m म्हणजे मास आहे. mचे डायमेन्शन्स, मासचे डायमेन्शन्स काय येतील, l⁻�0, m⁻1, t⁻�0 येतील. तिसरा आहे फी म्हणजे काय आहे, व्हेलॉसिटी. काही कायनेटिक एनर्जी मधला फी हा व्हेलॉसिटी असतो, व्हॉल्यूम नसतो. व्हेलॉसिटी घ्यायचा. व्हेलॉसिटीची डायमेन्शन्स काय येतील, l⁻1, m⁻�0 आणि t⁻⁻1 येतील. चला घ्या ह्यांचं रिलेशन, ही किमती पुट करा. आता बघा हे सगळे डायमेन्शन्स इक्वेशन 1 मध्ये पुट करून टाका. काय आहे ई, आता ई नाही लिहित बाळांनी, आता ईची डायमेन्शन्स मी घेणारा. ईची डायमेन्शन्स किती आलेत आपल्याला इथं, l² m⁻1 t⁻⁻2 इज इक्वल टू के कॉन्स्टंट इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय आपण, इंटू m⁻⁴. mची डायमेन्शन्स l⁻�0, m⁻1 t⁻�0⁴ इंटू फीची डायमेन्शन्स. फीची डायमेन्शन्स काय आलेत, l⁻1 m⁻�0 t⁻⁻1 आलाय b. इथं इंडेक्स ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. इज इक्वल टू के इन ब्रॅकेट l⁻⁴ हा 0 इंटू ए काय येईल 0, m⁻1 इंटू ए काय येईल ए, t⁻�0 इंटू ए काय येईल 0 इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये l⁻⁴
1 into b b, m raised to 0 into b 0, t raised to -1 into b मायनस b येतोय. आता बघा ह्यांची ॲडिशन करून घ्या. काय या ठिकाणी के इन ब्रॅकेट बघा बेस सेम आहे, दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन इंडेक्सची ॲडिशन होणार. एल रेस टू 0 प्लस बी बी आला, एम रेस टू ए प्लस 0 ए आला, आणि टी रेस टू 0 प्लस मायनस बी आला. आणि इकडे एलची डायमेन्शन्स आहेत आपल्याला एनर्जीची, एलचा स्क्वेअर एम रेस टू 1 टी रेस टू -2. आता लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड बघा, इथं एल आहे इज इक्वल टू एल रेस टू बी आहे. तर ह्यांचे पॉवर सेम असतील म्हणजे आपण काय घेऊ शकेल इथं बी इज इक्वल टू 2. दुसरा बघा इथं बघा हा एम रेस टू 1, इकडे एम रेस टू ए आहे, बेस सेम आहे, दोघांच्यामध्ये इज इक्वल टू आहे, इंडेक्स सेम असतील म्हणजे काय घेऊ शकाल आपण याला ए इज इक्वल टू 1. आणि तिसरं बघा टी रेस टू -2, इथं काय टी रेस टू -b म्हणजे काय घेऊ शकाल आपण ह्याला -b इज इक्वल टू -2. तर -b इज इक्वल -2 दोन्ही साईन बदलून घ्या म्हणजे काय आलं b इज इक्वल टू 2 आलं. म्हणजे एची आणि बीची आपल्याला किमती भेटल्या, ह्या दोन्ही किमती इक्वेशन 1 मध्ये पुट करा म्हणजे काय येईल आपल्याला रिलेशन ई इज इक्वल टू के इंटू एम रेस टू ए म्हणजे 1 आहे, नाही दिलं तर चालतोय, आणि व्ही रेस टू बी म्हणजे किती आहे 2 आहे. बट आता केची किंमत आपल्याला माहीत आहे बाळा ना, के इज इक्वल काय असतो 1/2 असतो म्हणजे काय येईल इथं ई इज इक्वल टू 1/2 एम व्हीचा स्क्वेअर. ह्याला आपल्याला काय एनर्जीचं रिलेशन. पण अशी फक्त रिलेशन्स फाईंड करायची आहेत. तर काही आलेले एक्झाम्पल मी 2-3 घेतो या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून. आता बघा डायरेक्ट आपण एक्झाम्पलकडे जावा. आता बघा एक्झाम्पल काय दिलेलं आहे, इफ फोर्स एफ, velocity v and time t are considered as fundamental physical quantities, then dimensional formula of a density will be. म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला काढायचा इन टर्म्स ऑफ फोर्स, व्हेलॉसिटी आणि टाईम. मग इथं आपण मानायचं बाळांनो, पहिल्यांदा काय मानलं आपण लेट डेन्सिटी आपण ऋण घेतो बाळांनो, डेन्सिटी इज इक्वल टू, आता के घेत नाही मी इथं काय कुठला आपल्याला फॅक्टर दिलेला नाही, के मी घेत नाही, इज इक्वल काय फोर्स म्हणजे काय येईल एफ रेस टू ए घेतला इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय घेतला फी घेतला, फी रेस टू बी घेतला, आणि तिसरा आहे टाईम टी रेस टू काय घेतला सी घेतला बाळांनो. ह्याला म्हणलं इक्वेशन नंबर 1. आता काय करायचं ए बी सीच्या किमती काढायच्या आणि या ठिकाणी पुट करायच्या. चला लिहू आपण डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी रो इज इक्वल. आता बाळांनो तुम्ही पेपरमध्ये सॉल्व करताना आपल्याला उत्तरानं मार्क आहेत, तसे डायमेन्शन्स लिहित बसायचे नाही, तिथे ते डायमेन्शन काढायचे आणि पुट करायचे. चला डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो मास अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू, मास कशात मेजर करतो के जीमध्ये, अपॉन व्हॉल्यूम कशात मेजर करतो मीटर क्यूबमध्ये इज इक्वल टू. चला ह्यांचे डायमेन्शन्स काय येतील मग डेन्सिटीचे एल रेस टू -3 एम रेस टू 1 टी रेस टू 0. दुसरा आहे फोर्स एफ, फोर्स इज इक्वल काय असतो मास इंटू ॲसिलरेशन म्हणजे काय येतील ह्याचं युनिट मासचं के जी, ॲसिलरेशनचं मीटर अपॉन सेकंद स्क्वेअर. म्हणजे याचे डायमेन्शन्स काय येतील एल रेस टू 1 एम रेस टू 1 टी रेस टू -2. तिसरा काय आहे हा फी आहे बाळांनो व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी फी इज इक्वल टू व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं मीटर पर सेकंद. चला ह्याचे डायमेन्शन्स काय येतील मग एल रेस टू 1 एम रेस टू 0 आणि टी रेस टू -1 येतील. आणि तिसरा काय चौथा काय टाईम टी, टाईमचं युनिट काय असतं सेकंद, याचे डायमेन्शन्स काय येतील मग एल रेस टू 0 एम रेस टू 0 आणि टी रेस टू 1 येतील बाळांनो. चला हे सगळे डायमेन्शन्स इक्वेशन 1 मध्ये पुट करा. चला बघा बाळांनो डेन्सिटीचे डायमेन्शन्स काय लिहित एल रेस टू -3 एम रेस टू
1 t raised to 0 is equal to in a bracket पहिला कोण आहे फोर्सची डायमेन्शन l raised to 1 m raised to 1 t raised to -2 हा raised to a into दुसरा आहे फिलॉसिटीचे डायमेन्शन्स काय लिहित बघा l raised to 1 m raised to 0 t raised to -1 raised to b आणि तिसरा कोण आहे टाइमची डायमेन्शन्स l raised to 0 m raised to 0 आणि t raised to 1 raised to c. आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला इंडेक्स रेस टू इंडेक्स आले ह्यांचे मल्टिप्लिकेशन करा पहिला बॉक्स आहे असा राहू द्या इज इक्वल टू इन ब्रॅकेट l raised to 1 into a किती आला a आला m raised to 1 into a आला t raised to -2 into a -2 a आला पहिला ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये l raised to 1 into b आला m raised to 0 into b 0 आला t raised to -1 into b आला दुसरा ब्रॅकेट. आता तिसरा ब्रॅकेट बघा काय दिलं तिसऱ्या ब्रॅकेटला l raised to 0 into c 0 m raised to 0 into c 0 आणि t raised to 1 into c इज इक्वल टू चला त्या बनवा बेस सेम आहेत तिघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे इंडेक्सची ॲडिशन होणार म्हणजे l raised to काय हा a दुसऱ्याचा +b आणि तिसऱ्याचा 0 काय घ्यायची गरज नाही. आता m raised to हा पहिला a दुसऱ्याचा 0 तिसऱ्या 0 काय घ्यायची गरज नाही. t raised to हा किती आहे -2a दुसऱ्याचा -b आणि तिसऱ्याचा काय +c ब्रॅकेट कंप्लीट आणि इकडे आपला पहिला आहे असा आहे ब्रॅकेट l raised to -3 m raised to 1 आणि t raised to 0. आता बघा बेस सेम आहे सगळ्यांच्यामध्ये इज इक्वल टू आहे इंडेक्स इज इक्वल टू करून घ्या म्हणजे काय येतील बघा पहिला a + b इज इक्वल टू -3a दुसरा काय येईल a इज इक्वल टू 1 आणि तिसरा काय येईल -2a -b + c इज इक्वल टू 0. आता आणि a ची किंमत आपल्याला भेटली a ची किंमत या पहिल्यामध्ये पुट करा b ची किंमत भेटेल आणि a ची आणि b ची किंमत या तिसऱ्यामध्ये पुट करा c ची किंमत भेटेल. आता ह्याच्यात a ची किंमत पुट करा किती आहे 1 + b इज इक्वल टू -3 हा +1 आहे राईटला जाऊन काय होईल मायनस होईल म्हणजे काय आला b इज इक्वल टू -3 - 1 म्हणजे b इज इक्वल टू किती आला -4 आला ही b ची किंमत भेटली. आता a ची आणि b ची किंमत तिसऱ्यामध्ये पुट करावं हे -2 इंटू a किती आहे 1 मायनस b किती आहे -4 + c इज इक्वल टू 0. चला तर ह्यांच्या किमती टाका त्याच्यामध्ये -2 इंटू 1 -2 मायनस इंटू मायनस +4 + c इज इक्वल टू 0 -2 + 4 2 + c इज इक्वल टू 0. आता +2 आहे राईटला जाऊन काय होईल मायनस होईल c इज इक्वल काय आला -2 आला. आता काय करायचं a b c च्या किमती इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्या म्हणजे काय डेन्सिटी रो इज इक्वल टू f raised to a म्हणजे किती आहे 1 नाही लिहिला तरी चालतोय. दुसरा काय फी raised to b म्हणजे किती आहे -4 आहे आणि तिसरा काय t raised to c म्हणजे किती आला -2 आलाय. बरोबर हा पर्याय कितवा पर्याय f raised to 1 फी raised to -4 t raised to -2 म्हणजे कितवा आहे चौथा पर्याय म्हणजे आपला आन्सर कुठलं बरोबर आहे 4th आन्सर बरोबर आहे. मग सेम क्वेश्चन्स येतात. आता पुढं बघा फुल एक्झाम्पल घेऊ. आता बघा ना ह्याच्यामध्ये बघा हे जे पर्याय दिलेले आहेत l raised to -4 आहे पुढं आला आहे t raised to 2 आहे l raised to -3 आहे t raised to 3 आहे लक्षात राहू द्या. फोर्स f length l and time t are taken as the fundamental quantities then what will be the dimensions of density. मग बाळांना आपण मानलं एक रिलेशन मानलं लेट
डेन्सिटी रो इज इक्वल टू पहिला फोर्स एफ रेश टू ए घेतला, दुसरा लेंथ यल रेश टू बी घेतला आणि तिसरा टाईम टी रेश टू सी घेतला. इक्वेशन नंबर 1 म्हटलं. चला त्यांची डायमेन्शन्स घ्या. डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी रो इज इक्वल टू, आता बघा ना मागच्या एक्झाम्पलमध्येच आपण डायमेन्शन्स काढलेत. डायरेक्ट लिहायचे डायमेन्शन्स. रोचा काय असतो फॉर्म्युला, मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे काय तो फॉर्म्युला त्याचा, यल रेश टू -3 एम रेश टू 1 आणि टी रेश टू 0. काय मास एम अपॉन व्हॉल्यूम एलचा क्यूब -3 झाला, इज रेश टू ए आला इंटू एक मिनटं हां, नंतर एफ ए नाही लिहायचा बरं बाळा, चुकून झालं माझ्याकडून हा ए नाही लिहायचा. दुसरं काय फोर्स एफ, एफची डायमेन्शन, फोर्स म्हणजे काय असतो मास इंटू ॲसिलरेशन, म्हणजे काय येईल यल रेश टू 1 एम रेश टू 1 आणि टी रेश टू -2 येतील. तिसरा यल लेंथ आहे, लेंथची डायमेन्शन्स काय येतील यल रेश टू 1 एम रेश टू 0 टी रेश टू 0 आणि चौथा कोण आहे चौथा टाईम टी, टीची डायमेन्शन्स टी इज इक्वल टू यल रेश टू 0 एम रेश टू 0 आणि टी रेश टू 1 येतील. ते रो एफ एल टीची डायमेन्शन्स इक्वेशन 1 मध्ये पुट करा. चला पहिलं डेन्सिटी, डेन्सिटी डायमेन्शन्स काय दिलेत यल रेश टू -3 एम रेश टू 1 टी रेश टू 0 इज इक्वल टू के काय मी घेत नाही, एफ आहे, एफची डायमेन्शन्स काय यल रेश टू 1 एम रेश टू 1 टी रेश टू -2 रेश टू ए. दुसरा काय लेंथ यल, एलची डायमेन्शन्स यल रेश टू 1 एम रेश टू 0 टी रेश टू 0 रेश टू बी. आणि तिसरा काय दिलेला आहे टाईम यल रेश टू 0 एम रेश टू 0 आणि टी रेश टू 1 रेश टू सी. आता काय दिलेलं आहे बाळ इथं इंडेक्स रेश टू इंडेक्स आहेत, मग ह्यांचे मल्टिप्लिकेशन होणार. रूल्स ऑफ इंडेक्स आपण वापरतो या, इज इक्वल इन ब्रॅकेट यल रेश टू हवा 1 इंटू ए आला, एम रेश टू 1 इंटू ए आला आणि टी रेश टू एक मिनटं हां -2 इंटू ए काय येतोय -2 ए येतोय. हे झालं पहिलं. दुसरा यल रेश टू 1 इंटू बी एम रेश टू 0 इंटू बी 0 टी रेश टू 0 इंटू बी 0. तिसरा यल रेश टू 0 इंटू सी 0 एम रेश टू 0 इंटू सी 0 टी रेश टू 1 इंटू सी आलं. आता बघा ह्यांची ॲडिशन करून घ्या. काय बेस सेम आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन इंडेक्सची ॲडिशन होईल. यल रेश टू पहिला ए प्लस हा दुसरा बी, तिसऱ्यात काहीच नाही. एम रेश टू हा ए प्लस 0 0च आहे आणि टी रेश टू -2a 0 आहे प्लस सी ब्रॅकेट कंप्लीट. आणि इकडे आपली डेन्सिटीची आहे याची डायमेन्शन यल रेश टू -3 एम रेश टू 1 आणि टी रेश टू 0. बेस सेम आहेत, दोघांच्यामध्ये इज इक्वल टू आहे. इंडेक्स कम्पेअर करा म्हणजे काय येईल बघा. का पहिला काय आला ए प्लस बी इज इक्वल टू -3 आला. दुसरा काय आहे ए इज इक्वल टू 1 आला आणि तिसरा काय -2a प्लस सी इज इक्वल टू 0. आता आणि एची किंमत जी आली तेव्हा या पहिल्यामध्ये पुट करा आणि तिसऱ्यामध्ये पुट करा म्हणजे बीची आणि सीची किंमत भेटत. ए किती आहे 1 प्लस बी इज इक्वल टू -3. हा 1 राईटला जाऊन काय होईल मायनस होईल म्हणजे काय आला बी इज इक्वल टू -3 -1 बी इज इक्वल किती आलं -4 आलं. आता ही एची किंमत तिसऱ्यात पुट करावं इथं -2 इंटू ए किती आला आहे 1 प्लस सी इज इक्वल टू 0 -2 इंटू 1 -2 प्लस सी इज इक्वल टू 0 -2 राईटला जाऊन प्लस होणार. सी इज इक्वल टू काय आलं मग 2 आलं. हे सीला बॉक्स टाकलं बाळा. ए बी सीच्या किमती आल्या
ह्याचा किमती इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. म्हणजे काय येईल, डेन्सिटी रो इज इक्वल टू एफ रेश टू ए म्हणजे 1 आहे, नाही दिला तर चालतो. एल रेश टू बी म्हणजे किती आहे, -4 आहे. आणि तिसरा टी रेश टू सी म्हणजे किती आहे, 2 आहे. एफ रेश टू 1, एल रेश टू -4, टी रेश टू 2. की तो पर्याय पहिलाच पर्याय बाळांनो, म्हणजे पहिला आपला आन्सर बरोबर आहे बघा. एफ एल रेश टू -4, टी रेश टू 2. हे आपलं एक्झाम्पल झालं. अजून एक एक्झाम्पल बघू आपण पुढलं. बघा बाळांनो काय दिलं पुढलं एक्झाम्पल. एफ velocity v, टाइम टी and force F are chosen as the base quantities. बेस क्वांटिटीज म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज, लक्षात राहू द्या. द डायमेन्शन्स ऑफ मास विल बी, तर मासचं डायमेन्शन्स काढायचे. तर बघा आपण ह्याला काय घेऊ शकतो, लेट मास m इज इक्वल टू velocity रेश टू a, टाइम रेश टू b आणि फोर्स रेश टू c. इक्वेशन नंबर 1 म्हटलं. चला घ्यायचे डायमेन्शन्स ऑफ मास m इज इक्वल टू मासची डायमेन्शन्स l रेश टू 0, m रेश टू 1, t रेश टू 0. दुसरा आहे v म्हणजे व्हिलॉसिटीची डायमेन्शन्स काय येतील, l रेश टू 1, m रेश टू 0, t रेश टू -1. तिसरा काय आहे व्हिलॉसिटी टाइम t, टाइमची डायमेन्शन्स टाइम टी इज इक्वल याची डायमेन्शन्स एल रेश टू 0, एम रेश टू 0 आणि टी रेश टू 1. आणि तिसरा आहे फोर्स एफ, फोर्सची डायमेन्शन मास इंटू ॲसिलरेशन म्हणजे काय एल रेश टू 1, एम रेश टू 1 आणि टी रेश टू -2. चला ह्या चौघांची डायमेन्शन्स इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मासची डायमेन्शन्स काय येतील, एल रेश टू 0, m रेश टू 1, t रेश टू 0 इज इक्वल टू इन ब्रॅकेट पहिला आहे व्हिलॉसिटीची डायमेन्शन्स काय आहेत, l रेश टू 1, m रेश टू 0 आणि t रेश टू -1 रेश टू a इंटू दुसरा कोण आहे टाइमची डायमेन्शन्स l रेश टू 0, m रेश टू 0, t रेश टू 1 रेश टू b इंटू तिसरा कोण आहे फोर्सची डायमेन्शन्स एल रेश टू 1, m रेश टू 1, t रेश टू -2 रेश टू c. चला आता ह्यांचं काय लिहितो का, इंडेक्स रेश टू इंडेक्स आला, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करा. एल रेश टू 1 इंटू ए आला, m रेश टू 0 इंटू ए 0 आला, t रेश टू -1 इंटू ए आला. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एल रेश टू 0 इंटू बी 0, m रेश टू 0 इंटू बी 0, t रेश टू 1 इंटू बी आला इंटू तिसरा एल रेश टू 1 इंटू सी आला, m रेश टू 1 इंटू सी आला, t रेश टू -2 इंटू सी आला. म्हणजे काय येईल बघा बरं, बेस सेम आहे, तिघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, इंडेक्सची ॲडिशन होईल. म्हणजे काय येईल, एल रेश टू हा ए प्लस 0 आणि प्लस पुढं काय आहे सी. दुसरा एम रेश टू इथं 0 आहे, 0 रेश टू काय आहे सी. तिसरा टी रेश टू या ठिकाणी काय -a प्लस बी आणि तिसरा काय -2c. हा ब्रॅकेट कंप्लीट. आता बाळांनो इकडं काय आपलं मासची डायमेन्शन्स एल रेश टू 0, m रेश टू 1 आणि टी रेश टू 0. चला कम्पेअर करा, बेस सेम आहेत, दोघांच्या मध्ये इज इक्वल टू साईन आहे, इंडेक्सची काय होणार बराबरी होणार, इज इक्वल टू येणार. म्हणजे काय या ठिकाणी ए प्लस सी इज इक्वल टू 0 आलं. दुसरं काय आलं, सी इज इक्वल टू 1 आलं. आणि तिसरं काय आलं, -a प्लस बी प्लस 2c इज इक्वल टू 0 आला. आता ही सीची किंमत ह्या 1 मध्ये पुट करा. म्हणजे काय ए इज इक्वल टू -c म्हणजे काय आलं, ए इज इक्वल टू -1 आलं. आपण व्हिलॉसिटी घेतलाय पहिला आहे, व्हिलॉसिटीला -1 आहे आपल्याला. दुसरं आता ही एची सीची किंमत भेटली, तिसऱ्यामध्ये पुट करा. मायनस एची किंमत किती आली, -1 प्लस बी प्लस 2 इंटू C1 इज इक्वल टू 0.
मायनस इंटू मायनस प्लस 1 प्लस बी प्लस 2 इंटू 1 2 इज इक्वल टू 0. 1 प्लस 2 3 आलं म्हणजे काय आलं बी प्लस 3 इज इक्वल टू 0. हा प्लस 3 राईटला जाऊन काय होईल मायनस, तर बी इज इक्वल काय आलं -3 आलं. आता ए बी सीच्या किमती इक्वेशन 1 मध्ये पुट करा म्हणजे काय येईल मास यम इज इक्वल टू आपण व्ही रेश टू ए घेतला म्हणजे व्ही रेश टू ए म्हणजे किती आहे -1. दुसरा टी रेश टू बी म्हणजे -3 आणि तिसरा काय एफ रेश टू सी म्हणजे एफ रेश टू सी किती आहे 1 आहे. 1 नाही लिहिला तरी चालतो. आता बघा नका पर्याय आपला एफ पहिला दिला एफ घ्यावा. एफ रेश टू 1 व्ही रेश टू -1 आणि टी रेश टू -3 कुठला पर्याय बघा बरं. एक मिनिट थोडं चुकलं बाळांनो. बघा इथं -a प्लस बी -2 आहे इथं मायनस आहे बाळांनो इथं मायनस आहे. बघा इथं मायनस हे काय होईल -2 होईल. हे कट करतो बाळांनो मी. बघा म्हणजे काय येते आपले खाली लिहितो 1 प्लस बी -2 इज इक्वल टू 0. 1 - 2 -1 आला बी -1 इज इक्वल टू 0 म्हणजे बीची किंमत किती येते 1 येते बाळांनो. -3 नाही -3 चुकली आहे किंमत. बी इज इक्वल टू 1 आला म्हणजे एफ रेश टू टी रेश टू तर काय येईल 1 येईल बाळांनो. टी रेश टू 1 येईल हा प्लस राहील म्हणजे आपलं काय आलं एफ रेश टू 1 व्ही रेश टू -1 आणि टी रेश टू 1 आलं म्हणजे की तो आपला पर्याय येतोय हा मात्र चौथा पर्याय येतोय. नाही बघा पहिला एफ रेश टू 1 दुसरा टी आहे टी रेश टू 1 आहे 1 आणि तिसरा व्ही रेश टू -1 म्हणजे तो पर्याय आपला दुसरा पर्याय येतोय बघा. दुसरा पर्याय बरोबर आहे म्हणजे बाळून बघा इक्वेशन घेताना आपण व्ही टी एफ घेतलाय आणि पर्याय देताना बघा पहिल्याला एफ व्ही टी दिलाय दुसऱ्याला एफ टी व्ही दिलाय. हे नीट पर्याय बघायचे त्याच्यावरून बघायचं बाळांना. 3 एक्झाम्पल झाली बाळा वाटतं अजून एक घेऊ रविवार हे फुल्या लेक्चरमध्ये घेऊ. 3 एक्झाम्पल झालेत.